बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शहापूर व आसपासच्या भागातील अनेक अपार्टमेंट्सना भेट देऊन रहिवाशांचे समस्या थेट जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्याची दुरवस्था अशा अनेक समस्या नागरिकांनी अभय पाटील यांच्या समोर मांडले। याच अनुषंगाने आज नार्वेकर गल्ली, शहापूर आणि इतर भागांमध्ये भेट देत आमदार अभय पाटील यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकले आणि त्यांना समस्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले। काल सकाळी 6:30 पासून आम्ही सगळ्याकडे फिरायला लागलो। जवळजवळ 28 अपार्टमेंट, 300हून अधिक फ्लॅटचे राहणारे इथले रहिवासींना काल भेटलेले आहे। 90% लोकांचं 2 डिमांड आहेत। पहिला 24 तास पाणी, दुसरं पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस कनेक्शन। इतकं सुद्धा सांगतो 6 महिन्याच्या आत तुम्हाला 24 तास पाणी चालू करून देतो। आणि ज्यांनी अर्ज करतात त्यांना गॅस कनेक्शन अर्ज केल्या 2 महिन्याच्या आत तुम्हाला गॅस कनेक्शन द्यायला लागतं। 2 गोष्टी राहिलेले बाकीचे काय आहेत ते तिथं दिलेलं आहे, ते आमच्या ऑफिसमध्ये बघतात, ते सगळं कन्सल्टेट करतात। या अपार्टमेंटची हे कॉमन समस्या आहेत, मग त्याच्यावरती आम्ही आमच्याकडनं कुठलं होते ते लिहून पत्रानं पाठवतो, जयंत आणून देतोय, त्या पद्धतीने करून देतो। ठीक आहे। या भेटीत नार्वेकर गल्लीतील रहिवासी व महिलांनीही आपले मुद्दे मांडले आणि लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली। कचरा कचऱ्याची जरा व्यवस्था जरा चांगली करा, कचरा घेऊन जात नाही लवकर। आम्ही 2 बारड्या करा म्हटले, 2 बारडे, ओला कचरा आणि सुका कचरा ते गावचा आणून इथं म्हणून ठेवून टाकले एकदा। मग आम्ही त्यांना सांगितलो, यांना एकदा फोन लावलो आणि 4-4 दिवस इथं आणि आमच्या इथं वरती लेटर आणून द्यायला लागले की आणि सगळी कुत्री येऊन सगळं मोडून काढून जाते। एकातच जाते कचरा, मग एकात ठेवलं तर एकातच घेऊन जातो, तसं पुजून वाळते जळते अपार्टमेंटमध्ये। आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या काळात या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील आणि त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवले जातील। अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांचे अनेक समस्या असतात, ते समस्या जाणून घेऊन निवारण करण्याच्या दृष्टीनं कालपासून आम्ही जितके अपार्टमेंट आहेत त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न स्थानिक आमचे नगरसेवक आणि मी करत आहोत। तर अनेक पिण्याचं पाणी असेल, इतर गोष्टीची समस्या सांगावं, त्याचबरोबर त्यांच्या बिल्डरच्या बद्दल काही तक्रार असेल ते सुद्धा त्यांनी सांगत आहेत। तर जे सरकार दरबारी जे निवारण करायचं ते आम्ही करत आहोत आणि करणार आहोत। बाकीचे जे वैयक्तिक काही सांगितलेले आहेत ते संबंधितांना सांगून कन्व्हिन्स करून ते पण निवारण करण्याच्या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।